आता हे आहे मैत्रीण मुक्ताई देवीचं मंदिर. तर हे गावातील आहे बघा, इथे तुळस वगैरे, इकडं होम छोटासा पेटवलेला आहे आणि इथे मंदिर. तर आता दर्शन घेऊ. मस्तपैकी हिरवळ झालेली आहे बघा, साईडने सगळं गवत उगवलेलं आहे. पाऊस छान झालाय म्हणून गवत वगैरे आहे. बाकी सर्व देवांची दर्शनं झाल्यानंतर मैत्रीण आलं इथंही खंडोबा देवाचं पाऊतकं आहे, इथंही दर्शन घेतलं. तर चला पुढं जाऊ आहे आपण. मस्तपैकी तिथं दीपमाळ केलेली आहे, खंडोबाची दीपमाळ असती. तर चल नदीच्याच कडेला आहे हे पण मंदिर. तर बघा मस्तपैकी दीपमाळ आहे इथं. आणि आता इथून सगळं देवांचं देवदर्शन झालंय. आता चाललेलो आहे मुक्ताबाईला. तर शिवेवरची मुक्ताई देवी आहे. तर चला आता तर चला मैत्रीण जाऊया आता शिवेवरच्या मुक्ताईचं दर्शन घ्यायला. तर बघा इकडं आमचं इथं जुना पूल आहे हा, आता नवीन पूल वगैरे झालेला आहे, दुसरा रस्ता. तर चालले मी आता अशीच मस्तपैकी. आता गाडीवर जावं लागणार आहे कारण लांब आहे ना. पोहोचलेलो आहे मैत्रीण मंदिराजवळ. ही शिवेवरची आमची मुक्ताई देवीचं मंदिर आहे. तर परिसर जर बघितला तर अगदी सुंदर आहे बघा, मस्तपैकी हिरवळ आहे, झाडी वगैरे छान छान. आता पार लावलेले आहे आपल्या झाडांना. तर मंदिरामध्ये मैत्रीण जाताना तुळशी वृंदावन असते. तर इथे बघा सुरेख तुळशी वृंदावन किती छान आहे. एक आपली महिला तुळस घेऊन डोक्यावरती आहे. तर देवीचंच रूप असावं हे देखील. तर देवीने यातली मस्त तुळस घेतलेली आहे आणि असं तुळशीचं छानपैकी दर्शन घेऊन मग मंदिरामध्ये एंट्री होती मैत्रीण. तर असा मोठा भव्य दिव्य असा सभा मंडप आहे. तर पोहोचलेलो आहे आम्ही आई देवी आईच्या मुक्ताई देवीच्या शिवेवरती आणि छान आता दर्शन झालेलं आहे इकडं. तर हे आहे आमचं मुक्ताई देवीचं मंदिर आणि मस्तपैकी दर्शन पण झालेलं आहे. आता बाहेरचा परिसर आपण दर्शन झाल्यानंतर मस्तपैकी बघणार आहोत. तर बघा इकडं आपल्या महिला मंडळाचं देखील छान दर्शन झालेलं आहे. तर आपला आता आषाढ महिन्यातील शेवटचाच आहे ना मंगळवार, हा शेवटचा मंगळवार आहे. सगळं दर्शनासाठी गर्दी आपली महिला मंडळाची. तर चला आता मस्त मुक्ताई देवीचं दर्शन झालं. मंदिराच्या बाहेर पिण्याच्या पाण्यासाठी बघा टाकी वगैरे बांधलेली आहे आणि साईडला किती सुंदर असं फुलझाड आहे. तर सगळं बहरलेलं आहे अगदी पिवळ्या पिवळ्या फुलांनी. तर असं मनमोहक वातावरण आहे. तर बघा इकडे साईडला देखील मंदिराच्या समोर वडाची, पिंपळाची, भेंडीची वगैरे अशी झाडं लावलेली आहेत आणि सर्व आपल्या भाविक भक्तांना बसण्यासाठी पार वगैरे केलेले आहे ते. तर झाडाखाली बसल्यावरती अगदी गार असं वाटतं. तर मंदिराचा असा मस्तपैकी भव्य दिव्य असा परिसर देखील खूप मोठा आहे आणि शेवटचा आषाढ महिना आहे, मंगळवार आहे आषाढ महिन्यातला शेवटचा. तर भाविक भक्तांची गर्दी आहे, सगळेजण नैवेद्य वगैरे घेऊन येतात दर्शनाला. आणि बघा काही जण इथेच येऊन स्वयंपाक वगैरे करतात झाडाखाली आणि निवांत मस्त इथे जेवण वगैरे होतं, देवाला नैवेद्य होतो. असं आपल्या आई देवी आईच्या पुढे बघा झेंडा देखील आपल्याला फडकताना दिसत आहे.